मंडळी नमस्कार. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट किंवा बातमी घेऊन आलेलो आहे, जी खास करून आपल्या लाडकी बहिणींसाठी आहे. होय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै रोजी अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे आणि त्यानुसार जुलै महिन्यासाठी तब्बल 2,984 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली होती आणि यामध्ये 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. आणि फक्त एवढंच नाही, ज्या महिलांचे पती PM किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना देखील दरमहा अतिरिक्त 500 रुपये मिळतात. आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपये निधी प्रत्यक्ष वर्ग करण्यात आलेला आहे. म्हणूनच मित्रांनो, आता तुमच्या खात्यात लवकरच 1,500 रुपयाचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल. राज्य सरकारनं या योजनेसाठी एकूण 28,290 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. पण मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट इथे लक्षात घ्या. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की सुमारे 26,000हून अधिक अपात्र महिलांनी सुद्धा चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे जून पासून त्यांच्या खात्यात पैसे पाठवणं बिलकुल बंद केलं गेलं आहे. साधारण क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार. जून महिन्यात 2,25,00,000 महिलांनी हप्ता वितरित केला गेला होता. परंतु आता अपात्र लाभार्थ्यांना बाजूला ठेवून खरंच पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जात आहेत. आणि हो मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जुलै महिन्याचा हा जो हप्ता आहे ना, हा या योजनेतील 13वा हप्ता आहे. म्हणून आता फक्त थोडी वाट पहा आणि खातं तपासत राहा, कारण तुमचं 1,500 रुपये हप्ता कधीही येऊ शकतो. मित्रांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा योग्य लाभ मिळो ही सदिच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.